आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा चांगलाच आक्रमक झालाय। आमदार रोहित पवारांनी पहिल्याच दिवशी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। दलालीची दलदल या पत्रिकेच्या माध्यमातून सरकारचे घोटाळे त्यांनी उघडकीस आणले। सरकारचे 11 घोटाळे मांडत त्यांनी आजचा पहिला दिवस सुरू केला। राहुल गांधींच्या बाबतीत सिव्हिल केस होती। राहुल गांधींनी त्या ठिकाणी बोलत असताना एका भाषणामध्ये मोदी आडनावावर त्या ठिकाणी बोलल्यामुळे त्यांच्यावर जी कारवाई झाली होती तिथं त्यांना त्यांच्या खासदारकीचा राजीनामा द्यायला लागला होता, नाही तर खासदारकी त्यांची काढली गेली होती। आता दुसऱ्या बाजूला इथं क्रिमिनल केस आहे। क्रिमिनल केस अशी आहे की सरकारलाच कोकाटेंनी त्या ठिकाणी फसवलेलं आहे, म्हणजे सरकारचाच पैसा खोटे कागदपत्र दाखवून तिथं या नेत्याली तिथं खाल्लेला आहे आणि याच्यात सरकार त्यांचीच पाठराखण तिथं करते। म्हणून मी सांगतो नैतिकताचा कुठेही संबंध नसणारं हे अनैतिक सरकार आहे असं आपल्याला तिथं बोलावं लागेल। ओएसडी नेमणूकच्या बाबतीत बोलायचं झालं तर 125 पैकी 109 ओएसडी नियुक्त केले आणि बाकीचे 16 ओएसडी जे होते ते कुठेतरी सेटर होते, सेटिंग करायचे असं त्यांनी सांगितलं। जर देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की 16 सेटिंग करणारे तिथं ओएसडी होते, ते ओएसडी कोणाचे होते हे तिथं सरकार लोकांना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं पाहिजे। आणि जर तुम्हाला माहिती हे सेटिंग करणारे ओएसडी होते मग त्यांच्यावर आतापर्यंत तुम्ही कारवाई का केली नाही? पण विषय एवढाच आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या ज्या कारवाई केल्या, नाही तर या सरकारने ज्या ज्या गोष्टीची स्थगिती दिली त्याच्यामध्ये फक्त शिंदे साहेबांचे विभाग आणि अजितदादांचे विभाग त्याच्यामध्ये होते। देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना HSR या नंबर प्लेट बद्दल ते बोलत होते। दुर्दैव असं मुख्यमंत्र्यांना सुद्धा खोटी मातवी अधिकाऱ्यांकडनं त्या ठिकाणी दिली जाते। गुजरातमध्ये मोटरसायकलला सगळा खर्च धरून 160 रुपये त्या ठिकाणी एका नंबर प्लेटला घेतले जातात। तोच खर्च हा त्या ठिकाणी 450 रुपये पर नंबर प्लेट आहे। त्यांनी सांगितलं GST वगैरे धरून 450, GST 80 रुपये वेगळा। ही जी कंपनी आहे FTA ही गुजरातची कंपनी आहे। ही गुजरातची कंपनी सरकारच्या मदतीने 2000 कोटी रुपये अतिरिक्त त्यांच्या खिशामध्ये त्या ठिकाणी घालणार आहे। मुंडे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर नैतिकता कुठेतरी त्यांनी दाखवायला पाहिजे होती। एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधात बोललं जात आहे। त्यांचा एकदम जवळचा व्यक्ती जो किंग मेकर आहे, त्या मर्डरमध्ये सुद्धा किंग मेकर आहे, भ्रष्टाचारामध्ये सुद्धा किंग मेकर आहे, बऱ्याच काही गोष्टींमध्ये आहे। त्याच्यामध्ये देशमुख परिवार त्यांच्या विरोधात आहे, तिथं मुंडे परिवार आहे, एका मुंडे नावाच्या एका व्यक्तीचा सुद्धा मर्डर तिथं झाला होता। असे अनेक लोक आहेत आणि त्याच्यावर तिथं राजीनामा या 2 नेत्याचा घेतला जात नसेल म्हणजे सरकारला कुठेतरी अहंकार आलाय की बाबानो काही कुणी बोललं तरी आम्ही कोणाला घाबरत नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।